शब्दस्तंभ न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। पुणे क्राईम न्यूज। अखेर बंडू अण्णा अंदेकर पुणे पोलिसांनी सापळा रचून केली अटक। आत्तापर्यंत 8 आरोपी अटकेत आहे। पुण्यातील आयुष कोमकर हत्याकांडानंतर अंदेकर टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। 5 सप्टेंबर रोजी नानापेठ परिसरात झालेल्या या घटनेमुळे पुणे शहरात पुन्हा टोळी युद्धाचे सावट निर्माण झाले होते। अमन पठाण आणि यश पाटील या शार्प शूटर्सनी आयुषवर तब्बल 11 गोळ्या झाडल्या होत्या। त्यापैकी 9 गोळ्या शरीरात लागल्याने जागेच त्याचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर आयुषची आई कल्याणी कोमकरने बंडू अंदेकर आणि त्याच्या टोळीवर गुन्हा दाखल केला होता। मात्र गुन्हा दाखल होण्याआधीच अंदेकर कुटुंब फरार झाले। गणेश उत्सवाचा काळ आणि खुनाची गंभीर घटना या दोन्हीचा ताण सांभाळत पोलिसांनी हे आव्हान स्वीकारले। गुन्हा घडल्यानंतर अंदेकर टोळीला पकडणे हे मोठे आव्हान होते। पोलिसांनी अंदेकर कुटुंबाच्या हालचालींवर 3 दिवस गुप्त पाळत ठेवली होती। त्यांच्या लपण्याच्या जागावर सतत लक्ष ठेवले गेले। शेवटी योग्य वेळ आली आणि सापळा रचून बंडू अण्णा अंदेकरसह 6 जणांना महाराष्ट्राबाहेरून अटक करण्यात आली। सोमवारी वैकुंठ शमशानभूमीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात आयुष कोमकरचा अंत्यसंस्कार पार पडला। यानंतर काही तासातच पोलिसांनी टोळीवर झडप घातली। बंडू अण्णा अंदेकर, सौराज वाडेकर, तुषार वाडेकर, त्यांची आई आणि आणखी 2 जणांना अटक करण्यात आली। यापूर्वीच यश पाटील आणि अमित पाटोळे यांना अटक झाली होती। यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता 8 वर पोहोचली आहे। या प्रकरणात एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस पुढील तपास करीत आहे। पाहत रहा शब्दस्तंभ न्यूज।